गुड मॉर्निंग. तर आज आहे संडे आणि आज खूप लवकर उठले मी. आता ना 8:45 वाजले. म्हणजे 8:45ला नाही उठले मी ना, 7 वाजताच उठले. कारण शिवचे पप्पा ना सकाळी सकाळीच गेलेत लग्नाला. म्हणजे लांब लग्न आहे, एक मित्राचं लग्न आहे त्यांच्या. आणि ते जेंट्स लोक गेलेत सकाळी 7 नाही 6:30लाच निघाले वाटतं ते. तर ते उठले होते, मग मला पण जाग आली. आता 8:45 वाजले आणि मी चहा पिते. मस्त गुळाचा चहा केलाय आणि शिवांश इकडे दूध पितोय. हे बघा, शिवांश तो बसलाय दूध पीत आणि मी घेते चहा. आणि झाडं बघा खाली घेतले होते पाणी घालण्यासाठी आणि म्हणलं खालीच ठेवू, कारण आम्ही उद्या गावाला चाललोय. तर एका फ्रेंडकडे मी मैत्रिणीकडे चावी देईल शेजारी आणि ती पाणी टाकेल. तर खालीच ठेवून जाऊ पाणी टाकण्यासाठी. काही काही झाडं एवढे मस्त झालेत ना, हे सुद्धा एकदम फुल असं भरून गेलंय. हे तुळस. आणि पाऊसच नाहीये या वर्षी, बिलकुल पाऊस नाहीये. माहित नाही तर हे जे लिलीचे झाड आहेत ना, यांना खूप फुलं येतात, पण त्यांना आपलं पाणी किती पण टाका, त्यांना पावसाचंच पाणी लागतं. पावसाच्या पाण्याने खूप मस्त फुलं येतात. आणि इकडे क्रिकेट चालू आहे जेंट्स लोकांचं. इकडे त्या थोड्या वेळाने म्हणजे 11 वाजता आम्ही जाणार आहोत लेडीज. तर आम्ही इथेच प्रॅक्टिस करते. हे बघा माझ्या बाल्कनीतून पूर्ण दिसतं. आता ना मी पोहे बनवते. शिवांशला विचारत होते काय खायचं काय खायचं, तो काही सांगे ना. आणि आम्ही दोघंच आहे ना आज खायला, तर पोहे थोडेच बनवले. कारण मला तर भूकच नाही आहे ॲक्च्युली, त्याच्यासाठीच बनवते. तर माझा झाडू वगैरे मारून झाला होता आणि नाश्ता पण झाला होता शिवचा. आणि मला कपडे धुवायला टाकायचे होते, कारण गावाला जायचं होतं दुसऱ्या दिवशी. आणि बरेचसे कपडे धुवायचे बाकी होते, जे गावाला घेऊन जायचे होते. आणि ऊन बिलकुलच नव्हतं सकाळपासून, त्यामुळे सुकतील की नाही माहीत नव्हतं. तर मला लवकर टाकून देते, म्हणजे दुसऱ्या दिवशीपर्यंत व्यवस्थित सुकतील. मला ना एवढ्यात व्हिडिओ एडिट करायला वेळ भेटत नाही आहे असा व्यवस्थित, त्यामुळे व्हिडिओ लेट होत चालले आहेत. तर एक व्हिडिओ लेट झाला ना, तर सगळे व्हिडिओ पुढचे लेट येतात. आत्ता पण हा व्हिडिओ मी एडिट करते, तर मी गावाला आहे, म्हणजे गावाला येऊन 2 दिवस झाले. मॅचेस वगैरे झाल्यानंतर मी निवांत होईल आणि मग मी रेग्युलर व्हिडिओ टाकत जाईल. तर जस्ट प्रॅक्टिसवरून घरी आले आहे आणि फुल थकले आहे, कारण खूप ऊन होतं. म्हणजे सकाळी 11पर्यंत ना अजिबात ऊन नव्हतं, सूर्य दिसत नव्हता. आणि 11 वाजताच आमची प्रॅक्टिस सुरू होणार होती आणि बरोबर 11 वाजता कडक ऊन पडलं. तर बराच वेळ आम्ही खेळलो आणि आता जरा ब्रेक घेतला आहे. थोडंसं जेवण वगैरे यायचं होतं सगळ्यांना. तर आता मी घरी आले आणि शिवांशला हे बघा आल्या बसला आहे आणि त्याला आता शिरा खायचा आहे म्हणतोय. तर मग मी शिरा बनवते आमच्या दोघांसाठी. यांना मी फोन केला होता आणि अजून मला वाटलं आता लग्न वगैरे झालं असेल आणि आता निघाले असतील रिटर्न यायला. पण बोलले की अजून नवरदेवच निघाला आहे आणि 2:30चा टायमिंग आहे लग्नाचा.
आणि आता किती 2:25 झाले, म्हणजे आत्ता लग्न लागेल, म्हणजे त्यांना भरपूर उशीर होणार आहे यायला. सो मी आता आवरते, म्हणजे मी आता शिरा बनवते आणि मग बॅग वगैरे पण भरायची आहे, कारण उद्या लवकरच निघायला पाहिजे. बॅग भरायची आहे, जे काम आहे ते करून घेते. 1-2 तास ब्रेक आम्ही घेतला आहे त्याच्यामध्ये, म्हणजे नंतर परत मला प्रॅक्टिस करता येईल. आणि ही माझी लास्ट प्रॅक्टिस असणार आहे, याच्यानंतर मी डायरेक्ट फायनललाच येणार आहे. सो जेवढं होईल जास्त तेवढं करणार आहे आज. आता उद्या सकाळी आम्ही गावाला निघतोय, तर आता तुम्हाला उद्यापासून गावाकडचे व्लॉग्स बघायला भेटतील. 2 तरी मी करायचं ट्राय करेल, कारण आम्ही 5 दिवसांसाठी आहे, म्हणजे मंडेला जाऊ आणि सॅटर्डेला रिटर्न येऊ. पाऊस आला का शिव? पाऊस आलाय बहुतेक, कारण आज खेळताना इतकं गरम होत होतं ना, वाटलंच होतं आज पाऊस येईल म्हणून. सगळ्या म्हणत आहेत नको जाऊ नको जाऊ गावाला, पण आता कसं आहे, सुट्ट्या टाकल्या आणि आम्हाला माहिती आहे की आता लवकर सुट्टी भेटणार नाही, अशी लॉंग सुट्टी. आणि बरेच दिवस झाले, म्हणजे मे मध्ये आम्ही गेलेलो, मे महिन्यात एक लग्न होतं ना, तेव्हा गेलो होतो, त्याच्यानंतर अजून गेलो नाहीये. सो म्हणलं आता जाऊन येऊ. दिवाळीचं पण माहित नाही, दिवाळीला मे बी आम्ही इथे करू की काय. सो आणि आम्हाला स्ट्रिक्टली सांगितलं की आता लवकर सुट्ट्या नाही भेटणार आहे, कारण हे मॅच डिसाईड व्हायच्या आधीच आमच्या सुट्ट्या झालेल्या, टाकलेल्या आम्ही, आणि अप्रूव्ह पण झाल्या होत्या. मॅचचं माहित असतं तर मी अशा सुट्ट्या नसते टाकल्यामध्येच. आणि तिकडे पण सगळे वाट बघतात, मम्मी सासूबाई वगैरे रोज फोनवर विचारतात की, म्हणजे माहिती आहे कधी येणार आहे, तरी रोज विचारतात की कधी येणार आहे, मंडेला येणार आहे का, असं. म्हणजे तिकडे पण सगळ्यांना आठवण येते, शिवची जास्त आठवण येते सगळ्यांना. आणि शिव पण, तो तर म्हणजे जेव्हापासून त्याला सांगितलंय ना की आपण गावी जाणार आहे, त्याला झोप सुद्धा येत नाही, रोज विचारतोय. तर शिरा बनवून रेडी झालाय, आता हा गरम आहे अजून, थंड होऊन थंड होते बाळा. तर माझा हा हात ना खूप दुखतोय बॅटिंग करून, आणि दुखत होता मगाशीपासून. आणि आता मी पाहिलं की इथे बघा, इथे दिसते ना गोल, इथे पूर्ण सूज आली आहे आणि इतकं दुखतंय. काय झालं ना, एक 2 वेळा बॅट अशी मी जोरात मारायला गेली आणि फिरली, तर खूप जोरात हिसका बसला आणि त्याच्यामुळेच बहुतेक हे झालंय बघा. तर मी आता मऊ लावून बघते, मऊ नाही जर झालं तर ठीक. हे पण झालंय, असं काळं पडलंय तिथे. आणि मग वेळात वेळ काढून हे सॉन्ग बोलायचं होतं, ते बोलले. जो देखो ना सूरत तेरी, तू है तो दिल धड़कता है, तू है तो सांस आती है, तू ना तो घर नहीं लगता, तू है तो डर नहीं लगता, तू है तो गम लगाते हैं, तू है तो मुस्कुराते हैं, कि तेरे बिन सो नहीं सकते, किसी के हो नहीं सकते. आता ना 8 वाजले आणि हे अजून आले नाहीयेत. शिवांश आवाज कमी कर बाळा. अजून मी फोन केला होता, पण अजून त्यांना अर्धा तास लागेल. आणि मी जे हाताचं दाखवलं होतं ना माझं, तर ते खूप जास्त दुखतंय आणि हे असं झालंय एकदम रेड आणि स्वेलिंग खूप झाली आहे आणि मी टच नाही करू शकत, एवढं जास्त दुखतंय हे. मला वाटलं होतं नॉर्मल, म्हणजे बॅट पकडून सवय नाहीये तर त्याच्यामुळे दुखत असेल, मी एवढं सिरियस नाही घेतलं. पण हे इतकं दुखतंय ना, मे बी डॉक्टरकडे जावं लागणार आहे. आणि पाय पण दुखतायत. ऍक्च्युली पाय तर दुखणार पळून पळून, ते ठीक आहे, पण हे थोडं मला सिरियस वाटते. आणि कामं पण खूप बाकी आहेत. हे बघा पूर्ण, म्हणजे भांडे घासायचे मला आता हाताने, मला माहित नाही करता येईल की नाही, पण ऑप्शन नाही आहे, कारण आम्हाला सकाळी लवकर निघायचंय गावाला आणि सगळं आवरून क्लीन करूनच जावं लागेल, कारण पूर्ण आठवडा आम्ही जातोय. तर आता क्लिनिंग म्हणजे भांडे घासायचे, घर वगैरे आवरायचे, स्वयंपाक सुद्धा करायचा आहे आणि बॅग भरायची आहे, म्हणजे सगळं बाकी आहे. आणि 8 वाजले
मला मे बी आता उशिरापर्यंत जागावं लागणार आहे या सगळ्यासाठी. तर ठीक आहे, बघू आता हे आल्यावर मे बी डॉक्टरकडे जाऊ. हे मला ओरडले फोनवर की कशाला एवढं खेळायचं जास्त, पण आता म्हणलं आता मी 1 आठवडा नाहीये आणि मला प्रॅक्टिस नाही करता येणार. सो आणि सगळ्यांचंच दुखतंय, काही ना काही प्रत्येकाचं दुखतंय. जर वाटलं तसं तर डॉक्टरकडे जाऊन येऊ. लागलं एकदम काय करणार पप्पा कर. आय लव्ह यू I love you too. तर मला फक्त शिवांश आणि माझ्यासाठी जेवण बनवायचं होतं. हे खाऊन आले होते बाहेरून. हात तर दुखत होता, पण भांडी घासू शकत होते, तर मग घासून घेतले मी भांडे. आणि शिवांशचे प्रोजेक्ट बनवले होते आदल्या दिवशी, तर ते द्यायचे होते. त्याची क्लासमेट तिच्याकडे देणार होते, म्हणजे मग ती सबमिट करेल. ते मी तिच्याकडे देऊन आले आणि मग बॅग भरायची होती. सकाळी लवकर निघायचं होतं, तर म्हणलं बॅग भरून ठेवू आता, म्हणजे सकाळी लवकर निघता येईल. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.